या शून्य मशागत शेतीबाबत चर्चासत्रामध्ये प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सागर भाऊच्या माध्यमातून हा चांगला एक योग आलेला आहे, जे इथं 15 एकरावर शून्य मशागतीनं शेती करतायत. आणि आता या सकाळच्या चर्चासत्राला आपण सगळेजण वेळेवर आलाय. आता वेळ न दवडता आपल्याला सुरुवात करायची आहे, परंतु हे सुरुवात करताना ही चर्चा पण मात्र मुद्देसूद आपल्याला करायची आहे, एक एक मुद्दा घ्या. तर आता प्रत्येकाजवळ सीट दिलेली आहे किंवा दोघा मिळून एक एक सीट आहे. तर आपण चर्चा अशी करणार आहोत की कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत साध्या शेतीला आणि शून्य मशागत शेतीला कंपॅरिझन करताना. जसं एखादं सांगायचं तर काही जण असं म्हणतात की नांगरलं तर त्या जमिनीमध्ये पाणी जास्त मुरते. काही जणांचं म्हणणं आहे शून्य मशागतीचं की बिना नांगरलेल्या जमिनीमध्ये पाणी मुरते. तर असा एक एक मुद्दा तुम्हाला आता तुमच्या सीटवर लिहायचा आहे की हाच मुद्दा मला इथं तपासायचा आहे. जसा एक सांगितला तर तुम्हाला वाटते ती 1, 2, 3 नंबर लिहा आणि मग सगळ्यांचे मुद्दे घेऊन आपण प्रत्यक्ष शेतावर पाहणी करणार आहोत. तर लिहा तुम्हाला वाटते तो मुद्दा, सर कोणताही मुद्दा लिहा. तुम्ही लिहा ते सांगतायत. म्हणजे आता समजण्यासाठी पहिला एक मुद्दा जसा मी सांगितला की काही जण म्हणतात की बाबा पाणी कोणत्या जमिनीमध्ये मुरते, तर पाणी मुरणे हा मुद्दा आहे. आता तुम्ही जेव्हा फील्डवर जाल तर तपासायचं आहे की खरोखर तुमची जमीन असेल तिकडे तुमच्या जमिनीचा अनुभव आहे किंवा तुमच्या शेजाऱ्याच्या जमिनीचा अनुभव आहे, तिथं पाणी जास्त मुरते का इथं मुरते, तुम्हाला काय दिसतं ते सीटवर आपण बघू. आता दुसरा मुद्दा असा वाटते की बरेच जण सांगतात की नांगरलेल्या जमिनीमध्ये तण कमी उगवते, बिना नांगरणीच्या जमिनीमध्ये तण जास्त येते. तर तणाचा मुद्दा लिहू शकता आणि ते ऑब्झर्व करून तुम्हीच ठरवायचं आहे की इतर शेतीमध्ये काय तण आहे आणि या शेतामध्ये काय तण आहे. अजून कोणकोणते मुद्दे दिसतात तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सांगत पण चला आणि लिहत पण चला. जसे मी 2 सांगितले, आणखीन कोणता मुद्दा? राईट, तो एक मुद्दा लिहा. तिसरा गोरे साहेबांनी सांगितलाय की जमीन भुसभुशीत असणे नांगरलेल्या याच्यामध्ये असते काही इथं जास्त आहे, तर तो तुमचा निरीक्षणामध्ये मुद्दा येईल. 3 मुद्दे झाले. आणखीन कोणता मुद्दा सांगताय किल्लार साहेब? पारंपरिक मुळे सर काय होतं, हा तण जरा उशिरा निघते. समजा शेंगा आल्यावर फुल आल्यावर त्यासाठी मुळे काय होतं, तवच सगळं तण निघून जाते सगळं. बरं, तर ते आपण लिहिलं ना. आता तणाचा मुद्दा लिहिला. आता जेव्हा आपण इथं ग्रुप करणार तुम्हाला त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्हालाच माहिती सांगायची आहे, प्रत्यक्ष निरीक्षण घेऊन. फक्त आता मुद्दे आपण लिहितो इथं. 3 मुद्दे आतापर्यंत आपण लिहिले. पाणी मुरण्याचा, तण व्यवस्थापनाचा, नंतर यांनी सांगितलं जमीन भुसभुशीत असण्याचा, म्हणजे ज्याला सुपीकता म्हणता येईल का गोरे साहेब? जमीन कडक, आता रोटावेटर जशी कडक होती. हा, तर ओके, जमीन भुसभुशीत आहे. दुसरा मग सुपीकता वेगळा घेऊ आपण. म्हणजे तुम्हाला नजरेनं काय जाणवते की त्या जमिनी सुपीक आहे का ही जमीन सुपीक आहे, त्याच्यामध्ये मातीचा सुगंध म्हणा किंवा अजून तुम्हाला जे काय वाटतं तुमच्या पिकाच्या दृष्टीनं ते पण लिहा. आणखीन काय दिसेल? नांगरलेली जमीन स्वच्छ केल्यामुळं कीटक होणार नाही. बरं, ओके. म्हणजे किडींची संख्या, कीड रोग कोणत्या जमिनीमध्ये जास्त येतो तो पण एक मुद्दा तुम्ही आता निरीक्षण घ्या आणि लिहा त्या ठिकाणी. जास्त पाऊस जर पडला तर माती वाहून जात नाही. बरं, म्हणजे त्याला काय मुद्दा म्हणणार आपण? जमिनीची झीज. हा ना, जमिनीची झीज कोणत्या जमिनीमध्ये कमी होते हा पण मुद्दा लिहा. त्यानंतर आपल्याला दिसतंय की जसं झाड उपटून बघू आपण. उपटल्यानंतर मुळांच्या याच्यावर गाठी किती दिसतात इतर जमिनीमध्ये, या जमिनीमध्ये मुळांची वाढ कशी झालेली आहे हे पण आपण बघू. सोबतच पीक परिस्थिती बनवू शकतो आपण, पिकाची सध्या स्थिती काय. राहुल भाऊ, आता हे कोणत्या तारखेची पेरणी? ही आपली बुधवार म्हटल्यावर 1 तारीख. हा 1-2 तारखेची, म्हणजे अर्ध पेरलंय पूर्ण. एक आणि आणि ही ही 27 ची काय? 29 ची. 29 ची. हा, मग हे 29 ची एक पेरणी आहे आणि ही 1 आणि 2 ची पेरणी आहे. तर त्यानुसार त्या पिकाची वाढ आणि ते काय पिकाची वाढ किंवा परिस्थिती हा एक मुद्दा आला. त्याच्यानंतर आहे सागर भाऊ, या शेताला आता कोणतंही रासायनिक खत देत नाही, 15 एकराला कोणतं नाही आहे. तर त्या दृष्टीने तुम्हाला काय जाणवतं? रासायनिक खतावरचा त्यांचा खर्च इथं वाचलेला आहे, तर त्याच्यात काही फरक दिसतो का?
खत न दिल्यामुळे पिकाची वाढ कमी झाली का काय ते पण तुम्ही लिहू शकता. नंतर जमिनीमधील ओलावा हा पण एक मुद्दा आहे, तो पण लिहा. कोणत्या जमिनीमध्ये जास्त तुम्हाला वाटतोय त्या का या आता सुद्धा तिथं काय आहे. म्हणजे आता असं दिसते की राहुल भाऊ या शेतात पेरणी झाल्यानंतर पाऊसच नाही आला, नाही आला. म्हणजे बगर पावसाच्या जे पेरणीच्या खुणा आहेत टोकन यंत्राच्या त्या जशाच्या तशाच आहेत, जमिनीतल्या भेगा जशाच्या तशाच आहेत. तर ते पण आपल्याला पाहता येईल. म्हणजे उगवण शक्ती चांगली आहे सर. उगवण शक्ती लिहा, हा तो एक मुद्दा. उगवण शक्ती पण लिहा. पानाचा आकार किंवा पानाची संख्या. हो पीक परिस्थितीमध्ये आलं ना मग ते पिकाच्या ऑब्झर्वेशन मध्ये. राईट. आणखीन कोणतं येत आहे, मुळांची वाढ पण झाली, पिकाची स्थिती पण आपली झालेली आहे. अल्निनोच्या दृष्टीनं कोणतं मग चांगलं आहे तो पण लिहा. आणखीन एक आहे की आता खर्चाचं दृष्ट, खर्च कोणत्या जमिनीमध्ये कमी आहे वाटतोय तुम्हाला, कोणत्या जास्ती काय परवडतं. हा हा मग मशागतीवरचा खर्च म्हणा किंवा इतर पण आता हे रासायनिक खत देत नाही तर तो पण खर्च म्हणा. कमी पावसात पीक चांगलं आलं. बरोबर आहे. म्हणजे तो एक मुद्दा, कमी पावसात जे ओलावा काय आहे तो पण तुमचा मुद्दा राहणार आहे. आणखीन या व्यतिरिक्त काय मुद्दा दिसते शेतामध्ये जाताना ऑब्झर्वेशन करण्यासाठी. एवढेच जनरली शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात. आता तुम्ही शेती करताय, तुम्ही नांगरणी वखरणी सगळं करता, हे करत नाही तर हे न करण्यामागे काय मुद्दा आहे व तुम्हाला काय अडवते, तर तो मुद्दा आपण इथं लिहू. पाऊस सुद्धा चांगला आहे. शेताची स्थिती. बर म्हणजे हा. नाही, हे तसंच आहे. म्हणजे यालाही कल्टिवेशन ट्रॅक्टरने पेरलं. हो ह्याच्यात ते उभे, ते मागच्या वर्षी तूर होते. हा नाही याच्यात ते तसंच हरभऱ्याचं हे तसंच होतं, त्यालाही काहीच केलं. राईट. जसं बियाण्याची उगवण शक्ती आणि सोबत बियाण्याचं प्रमाण, म्हणजे त्याच्यात किती खर्च आपला वाचतो तो पण मुद्दा लिहायचा. हो मशागतीचा, काडी कचऱ्याचा खर्च समजा जे काढणी आहे जाळणं आहे ते तो पण कमी लागतोय. सुपीकता तर आपण लिहिलंच, म्हणजे जमीन दिवसेंदिवस सुपीक होते का नापीक होते तर तो पण आपल्याला ऑब्झर्व करायचा. सर्वात महत्वाचं म्हणजे मजुराचा खर्च. मजुरावरचा खर्च आपण तिथे लिहू शकता. मजुरावरचा झाला, रसायनावरचा झाला आणि मशागतीवरचा आहे, तर तुम्ही तिन्ही याने कंपॅरिझन. आणखीन कोणता मुद्दा दिसते. पडलंय कमी प्रमाणात समजा टेन्शन फ्री. हा टेन्शन पण लिहा. टेन्शन कोणत्या जमिनीमध्ये जास्त आहे, गडबड कुठल्या ह्याच्यात. टेन्शन खूप चांगला महत्वाचा मुद्दा आहे. लगबग पेरणीची लगबग किंवा साफसफाई किंवा शेत नीट करून पावसाळा लागला की म्हणजे ती लगबग सुरू होते की टेन्शन वाढते किंवा पाऊस आला नाही आला तर मग ते शेतातले ढेकळं मुरले नाही, मग ते रोटर फिरवा, एकदा सोडून दोनदा फिरवा. बरोबर. मग परत जर व्यवस्थित पाऊस नाही झाला तर त्या ढेकळाखालचं पीक निघत नाही. हो राईट. जोखीम आपण म्हणू. हो जोखीम पण एक मुद्दा आहे की याच्यामध्ये जोखीम जास्त आहे का साध्या शेतामध्ये जोखीम आहे. नाही हवारी काय आणि म्हटलं? नागडीचं रान ते जास्त हे होते, त्यात पेरणी यंत्र तुमचं खोल जाते ते मग नाही आता सध्या मुद्दाच लिहू आपण, नंतर हे सगळे तुम्ही फिरल्यानंतर आपणच एकामेकाला सांगायचं आहे जे काय तुमची निरीक्षण येतील. आणखीन कोणता मुद्दा. मला वाटतं आता एवढ्या मुद्द्याच्या आधारे जाऊ, आणि जर चालता चालता तुम्हाला आणखीन कोणता मुद्दा वाटला तर तुम्ही तुमच्या शीट मध्ये कव्हर करायचं आहे. आता आपण काय करणार, तर या ठिकाणी दोन प्रकारची पेरणी झालेली आहे. एक आहे टोकन यंत्रानं पेरणी केली ज्यामध्ये तूर होती, तुरीची खुंट जशीच्या तशीच आहेत, नांगरणी त्यामध्ये केली नाही. त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला आता दिसले ते ऑब्झर्वेशन आपण त्यामध्ये बघणार आहे. म्हणजे भेगा अजून जशा तशाच आहेत, फक्त पेरणी योग्य पाऊस आहे, भेगा सुद्धा जमिनीच्या बुरल्या नाही असं शेत आहे. दुसरं शेत आहे सागर भाऊचं ज्याच्यामध्ये लागूनच ट्रॅक्टरनं पेरणी केली. ट्रॅक्टरनं पेरणी करताना सुद्धा अडचण अशी आली होती, आम्ही पहिल्या दिवशी इथं आलो तर भेगा एवढ्या मोठ्या की पाय जात होता, आणि मग काय करायचं बाबा बी त्याच्यामध्ये जाईल. तर त्यांनी एक आयडिया लढवली की खंबा जो राहतो खंबा शेतामध्ये फिरवला, ज्याच्यामुळे भेगा थोड्याफार कमी झाले, बुजल्या, म्हणजे पेरणी योग्य, आणि लगेच मग ट्रॅक्टरनं पेरून टाकलं. पण मशागत मात्र दुसरी कोणतीही नाही आहे. तर या व्यतिरिक्त आणखीन काय काय केलं सागर भाऊ इथं. एक तणनाशक मारलं, एक तणनाशक मारलं आपण, ज्याच्यामध्ये आपण ग्लायफो मिक्स केलं जेणेकरून जे तण आपलं निघून आलेलं होतं, म्हणजे ते वखरपाळी वगैरे नसल्यामुळे ते तण निघून आलं होतं, तर त्या तणाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण जसं प्रीवालं हे घेतलं मॅक्स, आणि मॅक्स मध्ये आपण ग्लायफो टाकलं. तर त्याच्यामुळे जे काही आपले तण जे सुरुवातीच्या पावसात जे निघून आले होते
हा. ते त्याच्यात आपण सगळे कव्हर झाले. बरोबर. पेरल्याच्या नंतर मारलं. पेरल्याच्या नंतर जे 48 तासावाले जे आपले फवार हे येतात तणनाशक त्याच्यात ते फवारला. बरं आता तणनाशक कशाने मारलं तुम्ही? आम्ही ट्रॅक्टर याच्यातही फरक आहे. हा नाही बरोबर. ट्रॅक्टर आता घरचं आहे तर आम्ही त्यांनीच मारतो. वेळ वाचते आणि पाणी जास्त पडते. सगळ्यात महत्वाचं जे आहे की त्याच्यात दाट दाट होते. म्हणजे आपण पाठीवरच्या पंपानं जेवढे कमी होतील ते प्रयत्न करतो. पाठ दुखते, खांदे दुखतात, तर त्याच्यामुळे मग आता ट्रॅक्टरचं काय फक्त पाईप ओढायचं काम राहतं. चालेल. हा क्षेत्र एवढं पंपावर म्हटलं की थोडं नाही, कठीण. नाही, ते क्षेत्र किती ट्रॅक्टरचा आले 100% महत्त्व नाही. म्हणजे रिझल्ट कसे आले ते रिझल्ट बरं. पाठीवरच्या पंपापेक्षा स्वतः फवारत असल्यामुळं ते चांगल्यात म्हणजे काळजीपूर्वक फवारतात. आता आपण काय करू की किती जण आहो आपण? तुम्ही 1 2 1 2 4 म्हणा फक्त. 1 म्हणायचं, तुम्ही 2 म्हणायचं. हा 2 3 1 1 परत. ये नाही 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 1 परत. परत 1 1 हा 4 बर. तुम्ही 1 हा 2 नाही सरांना सोडून 3 4. ओके. आता तुम्ही 1 आहे आणि तुमच्यासोबत ते 2 जण आहेत. 2 3 मी 1 आहे आणि गीते सर सोबत पण आहेत. ते आमचे राजू भैया येऊन राहिले. हा आता किती आपण आता काय करायचं आपल्याला? जे जे 1 वाले आहेत 1 वाल्यांचा एक ग्रुप, जे 2 वाले आहेत, जे 2 वाले होते कोणी तुम्ही आता एक बोलवा, मी 2 वाला आहे म्हणजे 2 वाले सगळे येतील, 3 वाले एकत्र येतील आणि 4 वाले एकत्र येतील. तर आपापले ग्रुप करायचे आहे आणि एक ग्रुप इकडून जाणार असा राऊंड करेल, एक ग्रुप असा इथून जाणार. तुम्हाला काय दिसतं ते? एक ग्रुप इकडे जाणार, एक ग्रुप इकडे जाणार आणि नंतर मग तिकडला इकडे, इकडला इकडे, म्हणजे दोन्ही शेतामध्ये तुम्हाला राऊंड मारायचं आहे. हे जे मुद्दे आतापर्यंत इथं दिले, या मुद्द्याच्या अनुषंगानं जे जे आढळतं ते लिहून काढायचं आणि इथं परत आपण बसणार आणि त्या सीटच्या आधारे जे काय लिहिलं तुम्हाला ती इतरांना समजून सांगायचं आहे. आणि मग 4ही ग्रुपचं आपण डिस्कशन रेकॉर्ड करू, काय काय तुम्हाला जाणवलं ते. चलायचं आता? चला.